वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिचेस बघणार आहोत। तर यामध्ये मी स्टिच करताना साध्या सिंपल सुई आणि दोऱ्याच्या सहाय्याने मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे। तर हे बघा, हे इथे मी सुई घेतलेली आहे आणि हा थ्रेड आहे। हा थ्रेड आहे डोली थ्रेड म्हणतात याला। हा या पद्धतीने असतो। हा म्हणजे वेगळा असा काहीच नसून हा आपला सिल्क थ्रेडचे 6 पदरचा एक केलेला असतो। हे बघा, यामध्ये सिल्क थ्रेडचे 6 पदर्स असतात। यामध्ये या पद्धतीने सिल्क थ्रेडचे 6 पदरचा एक थ्रेड केलेला असतो। एक एवढा एक असतो। तर याच्या सहाय्याने आता आपण स्टिच करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत रनिंग स्टिच। यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं। त्यानंतर थोडासा अंतर ठेवायचं। या इथे पुन्हा एकदा सुई खाली टाकायची आणि हे आपलं साधं सिंपल सुई आणि दोऱ्याने आहे, त्यामुळे करण्यासाठी एकदम सोपं आहे। पुन्हा एकदा थोडासा इथे गॅप सोडायचा। हा इथे मी गॅप सोडलेला आहे। गॅप सोडायचा, त्यानंतर पुन्हा पुढे स्टिच करायचं। याला म्हणायचं रनिंग स्टिच। आता यानंतरचा दुसरा प्रकार आहे बॅक स्टिच। बॅक स्टिच करायचे आहे। तर यावेळी काय करायचं असतं, हे पण खूप साधं सिंपल आहे। या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं आणि त्यानंतर या इथे पुन्हा सुई खाली टाकायची। थोडंसं पुढे पुन्हा या इथून सुईला वरती आणि जिथून पहिल्यांदा सुई काढलेली होती या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। थोडंसं पुढच्या अंतरावरती पुन्हा एकदा सुई वरती काढायची। याचा वापर तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादं नाव वगैरे जर काढायचं असेल तर त्यावेळी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात। आता यानंतर आहे स्टेम स्टिचिंग। यामध्ये पण मी साधा सिंपल सुई आणि तो दोरा घेतलेला आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं। त्यानंतर थोडंसं पुढे या इथे एकदा खाली स्टिच करायचं। त्यानंतर हातातला दोरा सोडायचा नाही। याचा सेंटर जो असतो या सेंटरमधून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। पुन्हा तसंच पुढे थोडंसं अंतर सोडायचं। पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। त्यानंतर या इथून जिथून पहिल्यांदा आपण दोरा काढलेला होता त्याच्या तिथून पुन्हा एकदा सुई वरती काढायची। आता यानंतर आपण चेन स्टिचिंग बघणार आहोत। ते पण साध्या सिंपल आणि सुई आणि दोऱ्याने। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढलं मी। त्यानंतर जिथून आपण सुई पहिले वरती काढली होती त्याच तिथून पुन्हा एकदा सुई एकदा खाली टाकायची। या इथूनच पुन्हा सुई खाली टाकलेली आहे। पुन्हा यानंतर
या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं. हे तुम्ही अंतर कमी जास्त घेऊ शकता. या पद्धतीने सुई वरती काढायची. पुन्हा एकदा दाखवते. आता ही सुई वरती आलेली आहे. याच्या इथूनच पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं. आणि याच्या इथूनच एकदा सुईला पुन्हा वरती काढायचं. या होलच्या मधातून. या इथून एकदा पुन्हा खाली टाकायचं. तर यानंतरचं आपण हेवी चेन स्टिचिंग हे बघणार आहोत. आपण एकदम सोपं आहे. सेम चेन स्टिचिंग सारखाच आहे, फक्त थोडासा यामध्ये डिफरन्स येतो. आता जेव्हा तुम्हाला चेन स्टिचिंगमध्ये जर हेवी लुक पाहिजे असेल, हेवी चेन स्टिचिंग पाहिजे असेल, थोडीशी जाडवाली जर बॉर्डर पाहिजे असेल, तर त्यावेळी तुम्ही या हेवी चेन स्टिचिंगचा वापर करू शकतात. आता या इथे मी पहिल्यांदा दोरावरती आणलेला आहे. यानंतर पुन्हा या इथेच एकदा सुई खाली टाकायची. आणि यानंतर या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं. त्या लूपच्या मधातून काढायची ती सुई या पद्धतीने. आणि या इथे पुन्हा एकदा सुई खाली टाकायची. आता यानंतर या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं. यानंतर हे इथे जे लूप तयार झालेलं होतं, याच्या इथून एकदा सुईला काढायचं या पद्धतीने. पुन्हा या इथे एकदा सुई खाली टाकायची. पुन्हा एकदा सुई वरती काढायची. आणि हे जे दोन चेन स्टिचिंग झालेले आहेत, ही पहिली वाली आणि ही दुसरी वाली, तर यांच्या इथून एकदा सुई काढायची या पद्धतीने. पुन्हा यानंतर या इथे एकदा सुई खाली टाकायची. या इथून सुई वरती काढायची. पुन्हा याच्या इथून एकदा सुई काढायची. या इथे पुन्हा सुई खाली टाकली. थोडंसं अंतर सोडून पुढे
आता यानंतर हा शेवटचा ब्रेड स्टिचिंग म्हणून याला म्हणतात. शेवटचा प्रकार ब्रेड स्टिचिंग आहे. तर याचा उपयोग जेव्हा आपण फ्लावर वगैरे करत असतो त्यावेळी त्याचा उपयोग करण्यात येतो. तर यासाठी मी घेतलेली आहे साधे सिंपल सुई. यामध्ये या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढलं, यानंतर थोडासा याला पीळ दिला. हे असं या सुईमधून हा दोरा असा या पद्धतीने टर्न केला. याच्या इथे एकदा सुई घातली खाली आणि ही सुई घातलेली पुन्हा याच्या इकडून वरती काढायची. या पद्धतीने सुई वरती काढायची. या इथे सुई खाली टाकली. हीच खाली टाकलेली सुई फक्त या इकडून वरती काढायची. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.